नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश येतो आणि भूमीला म्हणत असतो की भूमी, तुला नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या जबाबदारीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं अभिनंदन सुद्धा. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला फक्त तुझ्या शुभेच्छा नको आहेत, तर मला तुझी साथ सुद्धा हवी आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, जशी विठ्ठलाची रुक्माईला सतत साथ होती, तशी माझी सुद्धा तुला सतत साथ राहणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, मग आपण दोघंजण मिळून देवी आईला हा हार चढवूया. तेव्हा इथे आकाश आणि भूमी आता दोघंजण देवी आईला इथे हार चढवतात आणि त्यानंतरला हार मध्येच तुटतो आणि आई योगेश्वरीला चढवलेला हार आता खाली असा पडतो. तेव्हा इथे पूर्णपणे भूमी टेन्शनमध्ये येते. तेव्हा आकाशला कळलेलं असतं की आता भूमी या गोष्टीचं टेन्शन घेईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी एवढं काही नाही झाले, हे बघ तो हाराचा दोरा आहे ना, तो कच्चा असेल तेव्हा तो तुटला. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे पण तू बघितलंस ना, काही वाईट घडलं तर, अपशकुन घडला तर. तेव्हा आकाश म्हणतो, असं का आपण विचार करतोय, आपण पॉझिटिव्ह विचार करूया ना. आपण असा विचार करूया की आई योगेश्वरीने आपल्या दोघांना आशीर्वाद दिलाय आणि म्हणूनच आपल्याला आशीर्वाद दिलाय हे कळण्यासाठी हार खाली पडला असेल. आपण चांगला विचार करायचा. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघंजण पुन्हा आपल्या हाताने तो हार देवी आईला चढवतात आणि दोघंजण इथे पुन्हा एकदा देवी आईला हार चढवतात आणि मनापासून आशीर्वाद घेतात. त्याच्यानंतर इथे भूमी अजूनच टेन्शनमध्ये असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं नको काळजी करू, हे बघ आपल्या इथे श्रद्धेपेक्षा मनातल्या भावनासुद्धा महत्त्वाच्या आहेत ना. आता तुझं मन किती निर्मळ आहे हे आई योगेश्वरीला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे तुझ्याबरोबर काही वेडं होईल का? तुझी त्यांच्यावरती किती बरं श्रद्धा आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काही असं अनर्थ होणार नाहीये. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू किती व्यवस्थित समजावून सांगतोस ना, तुझ्याजवळ बोलल्यानंतर मला बरं वाटतं. माझ्या मनातले विचार बाजूला होतात. तेव्हा इथे आता भूमी आई योगेश्वरीच्या इथे आता पूजेची तयारी करायला आलेली असते आणि तेव्हा बरोबर 7 वाजलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते की 7 वाजलेले आहेत, मला आत्यांनी बरोबर 7 वाजता गिरीधर बुवांना फोन करायला सांगितले आमंत्रण देण्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आला असता तर बरं झालं असतं, आकाशला सुद्धा आज यायला उशीर झालेला आहे. तेव्हा भूमी दारामध्ये जाते आकाशला बघण्यासाठी, पण आकाशला उशीर झाल्यामुळे तो काही आलेला नसतो. भूमी म्हणते, आकाश आला असता तर दोघांनी सुद्धा फोन केला असता, पण ठीक आहे, आता 7 वाजलेत, आत्यांनी 7 वाजता फोन करायला सांगितलंय म्हणून मीच करते. तेव्हा इथे आता भूमीने फोन केल्यानंतर बुवा म्हणतात की हॅलो, मी गिरीधर बुवा बोलतोय. तेव्हा भूमी म्हणत असते की नमस्कार गुरुजी, मी महाजनांची सून बोलते. उद्या पालखीचं आमंत्रण देण्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे. उद्या तुम्ही याल ना पालखी घेऊन? तेव्हा गिरीधर बुवा म्हणतात, हो हो उद्या येतो ना, उद्या मी 10 वाजता येतो, फक्त 1 तासासाठी. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे. आता तिने आमंत्रण तर दिलेलं असतं. तेव्हा इथे आता गिरीधर बुवा रागिणीला म्हणतात की मॅडम अजून काय करायचं आहे. तेव्हा इथे हा केलेला रागिणीने प्लॅन असतो, म्हणजे ज्या बुवांचा तिने नंबर दिलेला असतो तो स्वतःचाच नंबर असतो, कारण गिरीधर बुवांना न करता तो एका वेगळ्याच माणसाला फोन केलेला असतो. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की आता काय करू. रागिनी म्हणते की फोन स्विच ऑफ कर आणि माझ्याकडे देऊन टाक आणि हा तुझ्या कामाचा मोबदला. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो की मॅडम मी हे काम कुठेही उभं राहून मी हे फोनवरती बोलत असतो की मंदिराजवळच का. तेव्हा रागिनी म्हणते, कसं आहे ना, आमची जी ही नवीन सून आहे ना ती खूपच जास्त हुशार आहे. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की गिरीधर बुवा बरोबर 7 वाजता इथे पालखी घेत असताना मंदिराच्या इथूनच पालखी उचलतात, मग तिथे मंदिरातल्या घंट्या, हातातले टाळ हे वाजायला हवेत की नाही, तेव्हाच भूमीचा विश्वास बसेल ना की बरोबर बोलत होते म्हणून मी मंदिरातूनच पालखी निघाली आहे. तेव्हा मी तुम्हाला मंदिराच्या इथूनच फोन करायला सांगितले. आता काय फक्त महत्त्वाचं काम म्हणजे पौर्णिमेने एकदा का भूमीच्या मोबाईलमधून तो नंबर डिलीट केला की माझं काम झालंच म्हणून समज. भूमी, तुला दिलेली उद्याची जबाबदारी तू काय व्यवस्थित पार पाडू शकणार नाही आहेस. तर इकडे आता पौर्णिमा येते आणि म्हणत असते, अगं ताई बघ ना, माझं तोंड किती पोळले, माझं तोंड आलंय गं, मला काही खाता पिता सुद्धा येत नाही आहे, बघ ना किती झोंबतंय. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, मला जरा गुळकंद खायला देतेस का. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अगं जा ना, फ्रीजमध्ये आहे का बघ. तेव्हा पौर्णिमा म्हणते, ताई माझं सगळीकडे बघून झाले, तू प्लीज आण ना माझ्यासाठी. हे बघ माझी जीभ चावलीसुद्धा मी, मला काही बोलतासुद्धा येत नाही आहे गं, जीभसुद्धा हालत नाही आहे माझी, मी काय करू. तेव्हा भूमी म्हणते, अगं मला पूजेची तयारी करायची, आता आजी येतील. पौर्णिमा म्हणते, मी करते ना, तू फक्त जा माझ्यासाठी गुलकंद घेऊन ये. तेव्हा भूमी जाते गुलकंद आणायला. तेवढ्यातच पौर्णिमा तिचा फोन घेते, गिरधर बुवांचा नंबर डिलीट करते आणि आता इथे पूजेची तयारीसुद्धा करत असते. तेव्हा भूमी तिच्याकडे बघते आणि तिला फार आश्चर्य वाटतं की बोलल्याप्रमाणे आता पौर्णिमेने इथे पूजेची तयारीसुद्धा केलेली असते.
तेव्हा भूमी पौर्णिमेसाठी गुलकंद आणि इथे दूधसुद्धा घेऊन येते. भूमी म्हणते की गुलकंदसुद्धा खा आणि नंतरला हे दूधसुद्धा पिऊन घे, मग तुला बरं वाटेल. तेव्हा इथे पौर्णिमा आता तिच्यासमोर गुलकंदसुद्धा खाते आणि दुधाचा ग्लास हातामध्ये घेते आणि म्हणते की ताई, आता मी काम करते, रूममध्ये जाते आणि हे दूध पिऊन टाकते. कसं आहे ना, जरा मी आराम केला ना की मलासुद्धा बरं वाटेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते की उद्या काही आपल्या इथे पालखी येणार नाही आहे, कारण का पालखीच येणार नाही आहे, कारण नंबरच मी डिलीट केलेला आहे आणि आईने छान प्लॅन केला आहे, जो प्लॅन माझ्या पथ्यावरती पडणार आहे. तसंही मला भूमिताईच्या हातामध्ये घराच्या चाव्या द्यायला नकोच होत्या आणि अगदी माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तर इथे आता सगळेजण मिळून आता तयारी करत असतात, कारण दुसऱ्या दिवशी पालखी येणार असते विठू माऊलींची, त्यामुळे जय्यत तयारी सुरू असते. तेव्हा अथर्व म्हणत असतो की बाबा असते तर उत्साहामध्ये सगळी कामं केली असती. बाबांना हा सोहळा खूप जास्त आवडतो ना. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, मला सुद्धा राजा काकाची खूपच जास्त आठवण आली आणि ह्या वेळेला अभिसुद्धा नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की चला, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणते की हे बघा, काळजी करू नका, आता आपण नवीन परांजपे वकील यांची निवड केलेली आहे ना, त्यांनी आता उद्याच राजा काकांची केस हातामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे राजा काका लवकरात लवकर परत येतील, काळजी करू नका. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो बघितलंत ना, माझी भूमी सगळ्यांना अशी पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. तेव्हा इथे पौर्णिमाही त्यांनी म्हणत असते ताई, मलासुद्धा काहीतरी काम सांग ना. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, तू इथे या माळा बनव, मी जाऊन तिकडे सगळं बघते. तेव्हा इथे आजी येतात आणि म्हणतात काय भूमी, सगळी तयारी झाली ना. तेव्हा भूमी म्हणते हो आजी, सगळी तयारी आता होतच आली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते गिरीधर बुवांना फोन केलास का. तेव्हा भूमी म्हणते हो आत्या, बरोबर 7 वाजता फोन केला. तेव्हा इथे रागिनी म्हणते की चला, भूमीने आता सगळी जबाबदारी घेतली, मग काही टेन्शन नाही. तेव्हा आजी म्हणतात मग उद्या आता भूमीने तिची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली की उद्या चांगली सून म्हणून आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे, हो की नाही भूमी. तेव्हा इथे रागिनी मनातल्या मनात आता खूपच जास्त खुश असते. तिला असं वाटत असतं की उद्या असं काही होणारच नाही आहे, कारण विठू माऊलीची पालखीच येणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात काय गं भूमी, हे काय करतेस तू. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी, इथे आम्ही वारकऱ्यांसाठी काही कपडे आणि त्यांना गरजेला लागणाऱ्या वस्तू आणलेल्या आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो ना, म्हणजे वारकरी लोकांचे कपडे कधी कधी फाटतात, कधी कधी भिजतात, पावसाळा आहे, त्याच्यामुळे त्यांना आता कपडे देणार आहोत. तेव्हा इथे आजी म्हणत असते रागिनी बघितलंस ना, याला म्हणतात सेवा. आता वारकरी म्हणजे विठ्ठलाचं रूप आणि वारकऱ्यांची सेवा केली तर विठ्ठलाची सेवा करण्यासारखंच आहे. तेव्हा भूमी म्हणते हो ना आजी, तुमचे हे शब्द मी लक्षात ठेवले आणि मग त्यांच्यासाठी आम्ही कपडे आणि गरजेला लागणाऱ्या वस्तू आम्ही घेऊन आलोत. तेव्हा आजी म्हणत असते की भूमी बाळा, उद्या अजून एक तुला काम करायचं आहे. इथे आहे ना गोमाता आहे, बाजूलाच आपल्या इथे एक गोठा आहे आणि तिथे गोमाता आहेत. आपल्या इथे उद्या ताज्या ताज्या भाकऱ्या कर आणि त्यांना हळद कुंकू वाहून ते गोमाताला तू खायला घाल, म्हणजे घरामध्ये कसं प्रसन्नता येते, त्यांचीसुद्धा सेवा व्हायला हवी आहे ना. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की उद्या हवं ते करा, पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण आपल्या इथे विठू माऊलीची पालखी येणारच नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आई, काय करायचं आहे ते कर गं, पण उद्या भूमी अशी रडणार आहे ना की तुम्हाला कोणाला काहीच त्याबद्दल माहिती नाही आहे. तर अथर्व म्हणत असतो की ताई, आता आपण सगळेजण जागून ही तयारी करतोय, मग आता हळदीचं दूध, केशर टाकून वगैरे थोडं घ्यायला हवं ना, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, आपल्याला काम करायचं आहे, एनर्जी नको का. तेव्हा भूमी म्हणते अथर्व, माझं हे झालं ना की लगेच घेऊन येते. तेव्हा आकाश म्हणतो थांब भूमी, तू कर, तू काय करतेस ते, मी सगळ्यांसाठी घेऊन येतो हळदीचं दूध. तेव्हा इथे मानसी म्हणत असते बघितलं ना, अगदी शब्दात राहतात भाऊजी, म्हणजे ताई बोलेल ते सगळं करतात. तेव्हा अथर्व म्हणत असतो अजिबात नाही हा, आता ताईच्या तोंडातून एक शब्दसुद्धा आला नाही, पण आकाशच ना आज्ञाधारी नवरा, म्हणजे ती काही बोलली नाही ना तरी सगळं काही अगदी उत्साहाने करत असतो, हो की नाही आकाश. तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही गप्प बसताय ना आता. तेव्हा मानसी म्हणत असते की अथर्व, तुझ्या भावाकडून शिक जरा काहीतरी. तेव्हा अथर्व म्हणतो हो का, मग तू जरा भूमिताईकडून सुद्धा शिकून घे. तेव्हा इकडे भूमी म्हणते आकाश, तू नको जाऊस आणायला, मीच जाते. तेव्हा ती जात असताना तिला ठेच लागते आणि ती पडणार. तेवढ्यातच आकाश तिला पकडतो, पण इथे भूमीच्या हातामध्ये जो तुळशीच्या पानांचा हार असतो, तो हार आता तिने चुकून आकाशच्या गळ्यामध्ये घातलेला असतो आणि त्यामुळे ते सगळेजण त्यांच्याकडे बघतच बसतात. तेव्हा अथर्व म्हणत असतो आजी बघितलंस ना, आषाढी एकादशीच्या आधी ही प्रेमाची दशीसुद्धा यांची चालूच आहे. तेव्हा आजी म्हणत असतात म्हणून तर मी या दोघांना अगदी उगाचच लक्ष्मीनारायणाचा जोडा नाही बोलत, लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते बरं बास झाला आता, आता दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पडून झालं, लाजून झालं, हसून झालं, मग आता सोडा एकमेकांना.
तेव्हा इथे भूमी आता खूपच जास्त लाजायला लागते. लगेचच ती बाजूला होते आणि धावत पळत तिथून निघून जाते. तेव्हा आजी म्हणत असतात, भूमी किती लाजली ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, तुला किती लाजायचं आहे, किती हसायचं आहे ते आत्ताच तू हसून घे, कारण उद्या तुझ्यावरती रडायची पाळी येणार आहे. असा प्लॅन आता इथे रागिनीने केलेला असतो. तर इकडे भूमी म्हणत असते की गाईंना इथे भाकरी देऊन किती बरं वाटतं ना, प्रसन्न वाटतं. खरं तर आपण हे रोज करायला हवं आहे. मी आता घरी जाते आणि आजींना विचारते. तर भूमीचं लक्ष जातं एक वारकरी जोडपं आता हळूहळू रस्त्याने जात असतं. तेव्हा इथे त्यांच्या पायामध्ये चपलासुद्धा नसतात. ते दोघं जण चालत चालत जात असतात. आजीचा तोल जाणार तेवढ्यातच भूमी त्यांना आधार देते आणि म्हणते, अहो आजी आजोबा, तुम्हाला धड चालतासुद्धा येत नाही आहे. तुम्ही कधी पोचणार आहात पंढरपूरला? तेव्हा आजी म्हणत असते, अगं बाळा, आम्ही हळूहळू असेच जातो. म्हणजे आता आम्हाला पंढरपूरला जरी जाता आलं नाही ना, तरीसुद्धा आम्ही अर्धवट कुठेतरी एका गावामध्ये थांबतो. जिथे विठ्ठलाचं मंदिर असेल तिथे आशीर्वाद घेतो आणि मग आम्ही परत येतो. पण जोपर्यंत ही वारी चालू असते तोपर्यंत आम्हीसुद्धा हळूहळू चालत असतो, असं इथे आजोबा म्हणत असतात. तेव्हा भूमी म्हणते की आजोबा, अहो पण तुम्हाला त्रास होईल ना चालायला दोघांना. तेव्हा आजोबा म्हणतात की आम्ही गेली 30-35 वर्ष आम्ही वारीला जातोय. आता 3 वर्ष आम्हाला जसं म्हाताऱ्यांना हळूहळू चालता येईल आम्ही तसं चालत जातो. पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही वारीला जाणारच, असा आमचा निश्चय आहे. तेव्हा भूमी ही ते स्वतःची चप्पल आता आजींच्या पायामध्ये घालते. तेव्हा इथे आता भूमीला विचारलं जातं की विठ्ठलाचं मंदिर कुठे आहे. तेव्हा भूमी त्यांना ॲड्रेससुद्धा सांगते. तेव्हा इथे आकाश आणि अथर्व आता स्वागतासाठी उभे राहिलेले असतात. आकाश म्हणतो की अथर्व, 10 वाजतच आलेत. आपल्या इथे कधी पण वारकरी आता येतील. इथे आपल्याकडे विठू माऊलीची पालखी कधीही येईल. तेव्हा इथे आता आकाशचं लक्ष जातं. तर भूमीसुद्धा छान तयार होऊन आता खाली येते. तेव्हा आकाश तिच्याकडे बघतच असतो आणि भूमीसुद्धा त्याला म्हणते की तू सुद्धा छान दिसतोयस, कॉम्प्लिमेंट करते. तरी ते दोघं जण आता एकमेकांना बघत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आत्या म्हणत असतात की ह्या वर्षी महाजनांच्या इतक्या वर्ष चालत आलेल्या परंपरेमध्ये भूमीमुळे आता खंड पडलेला आहे. म्हणजे भूमी अगदी शेवटच्या क्षणामध्ये हरलेली आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, हो ना, ह्या वर्षी आषाढी एकादशीला आपल्या इथे विठू माऊलीची पालखी नाही आली. तेव्हा भूमी म्हणते की आजी, पालखी नाही आली म्हणून काय झालं, पण वारकरी जोडपं तर आपल्या घरामध्ये आलेलं आहे ना. तेव्हा इथे भूमी आता त्या जोडप्याला घरामध्ये घेऊन येते आणि खूप खुश होते.